सन्मान्य अजय शेठ पाटील यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं। नेक्स्ट मॅच जिथे सामना रंगलाय निलेश स्मृती विपक्ष जॅग्वार हाइट्स अँड परफेक्ट मेन्स। तसेच सन्मान्य मदन पवार साहेबांकडून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं। त्यांचाही या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तर मी मदन पवार जसा सामना चालू होईल तसा ऐकूया आवाज आमचे पेन दादरचे समालोचक यांचा आवाज। ठाकूर सर, मी मदन पवार साहेबांना विनंती करतो की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। मुख्य अतिथी कक्षावर आमचे लाडके आयोजक विनोद दादा यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहताय। इथे मॅचला सुरुवात झाली। पहिलाच बॉल आपण पाहिला, दुसरा बॉल, पहिल्या बॉलवर जरूर 2 धावा आल्या होत्या। त्यानंतर नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळेल जिथे पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात। जिथे पहिली इनिंग आपण पाहताय एका बाजूने निलेश स्मृती या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केले जॅग्वार हाइट्स। पुढचा बॉल यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल, दांडी गुल केले, लाकूड तोड गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे। पहिला धक्का दिलाय बॅटिंग करत असताना निलेश स्मृती संघाला। हॅलो चेक, हॅलो। या बॉलवर मात्र विकेट मिळवण्यात यश आलं। गोलंदाजी करत असताना आपण पाहताय गोविंदा स्वतः संघाचा सरसेनापती कॅप्टन, इथे मात्र कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण मात्र इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर पहिल्या 2 बॉलवर 2 डबल्स अर्थात 4 धावा आल्या होत्या, परंतु पुढील बॉलवर लगेच विकेट मिळवलाय, माघारी धाडण्यात यश आले। संकेत इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय नवीन फलंदाज अथर्व याला पाहता आपण। अथर्वसाठी पुढचा बॉल ऑन साइडला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। डीप मध्ये प्रोटेक्शन तिथे एक झाली, दुसरीचा प्रयत्न, कम्मालीचा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला या काळोख्या रात्रीमध्ये, अंधाऱ्या रात्रीमध्ये। आपण पाहता ही स्पर्धा अर्थातच डोंगरचा देव ग्रुप आयोजित कोपर प्रीमियर लीग पर्व 6वा आणि या 6व्या पर्वावर तमाम कोपरवासियांना आहे गर्व। संघाची धावसंख्या जरूर मी जसा उल्लेख केला 6वं पर्व आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड आपण पण 6 पाहता। व्हॉट अ कोइन्सिडन्स। 6ला 1 ही स्थिती। पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला शरीराचा वेध, लाऊड अपील, पंचांनी उचलून सुद्धा धरली आहे। इथे मात्र धक्का क्रमांक 2 पॅव्हेलियनच्या दिशेने, फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हेलियन। तो अथर्वची जागा घेण्यासाठी राम। संघाची धावसंख्या 6 वर स्थिरावली, जिथे मात्र 2 विकेट मिळण्यात यश आले। बॉलिंग करत असताना गोविंदा यांना 1 विकेट क्लीन बोल्डच्या स्वरूपात अर्थातच आणि दुसरा विकेट LBW प्लम्प अगदी समोर सापडला होता फलंदाज राम। वैयक्तिक 2 या धावसंख्येवर बाद झाला अथर्व। पुढचा बॉल खोलात टाकला होता, लाऊड अपील, परंतु पंचांनी ती फेटाळली। पहिलं षटक संपले। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6च्या घरात, जिथे गडी बाद झाले 2। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे।
त्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 6 आणि विकेट मिळल्या 2. तरी बॉलिंग करत असताना आपण संघ पाहताय खरं तर जॅग्वार हाईट्स अँड परफेक्ट मेन्स या संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर प्रणय पाटील चार्ली यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक मिळवा आणि 5,000 रुपये कमवा अशी सुवर्ण संधी इथे मात्र मैदानामध्ये मिळत असताना बॉलिंग करत असणारी टीम जॅग्वार वॉरियर्स अँड परफेक्ट मेन्स. पुढचा बॉल नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तयार होईल. चला 12 प्रतिनिधी आमच्या इथे एक जण बसा जेणेकरून नावं सांगाल. बॉलिंग ट्रॅकवर गणेश तयार झाला. सामना करेल दुसऱ्या संघाचा सरसेनापती अर्थातच टीम कॅप्टन करण पवार. कशा प्रकारचा खेळ त्याचा राहील. पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करता आली नाही परंतु या सामन्यामध्ये कमबॅक त्याचा पाहायला मिळेल का. या रात्रीच्या सत्रामध्ये रजनी क्रिकेटमध्ये फ्लड लाईटमध्ये खेळत असताना आता मात्र कशा प्रकारचा खेळ साकाळेल. एका बाजूने करण पवार तर दुसऱ्या बाजूने गणेश पाटील. गणेश आणि करण हे बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे चिंचपाड काळभैरव चिंचपाडा मैदान कोपरच्या इथं. पुढचा बॉल इथे मात्र खोलात टाकला होता. प्ले अँड मिस पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही आहे. इथे मात्र डॉट बॉल आलाय. आता मात्र टॉस जिंकल्यानंतर आपण बॅटिंग घेतली. या निर्णयाच्या अंमलबजावणी करत असताना आता मात्र कशा प्रकारचा खेळ साकारेल. पुढचा बॉल. ओहो पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालंय. उंचावरून बॅट जरूर फिरवली असेल परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. एखाद्या वेळेस जशी रेंज नसते ना तशी आता बॅट आणि बॉलच्या मध्ये रेंजच मिळत नाहीये का काय बॅटिंग करत असताना करण पवारला. परंतु आता मी एवढंच म्हणेन की कमबॅक करावा लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू मधली गती कमी केली होती. कमी गतीने टाकलेला परंतु हातभर वळवलेला चेंडू आपण पाहिला. बॉलिंग करत असताना गणेश सलगचे 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत. इथे मात्र दबावात पाहायला मिळतोय फलंदाज परंतु हा दबाव सोसत असताना एखादा मोठा फटका खेचावा लागेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ऑन दी राईज स्लॉट मध्ये आला होता आणि त्याला फेकून दिला. सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार ठोकला करण पवार. पहिले करण पवारच्या वारावर आता मात्र गोलंदाजाला गार केलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र सोडून दिला. येस पंच इंटरेस्टेड आहेत. शंभू बैलाचे मालक सन्मान्य अंकुश धुमाल साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण होताना पाहत आहे. साहेबांचं मी मनापासून स्वागत करतोय. लोवर फुलटॉस उडवायचा होता उंचावरून परंतु चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलाय हा नशिबाचा चौकार. या स्पर्धेचे आयोजक आम्ही आमच्या YouTube टीमला विनंती करतोय. आमचे मिथुन पाटील दादा
मिथुन पाटील यांच्या शुभ हस्ते शंभू बैलाचे मालक अंकुशजी धुमाळ साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण होत असताना पाहायला मिळतोय. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान. वळतोय मैदानाकडे जिथे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. संघाची धावसंख्या 13. पुढचा बॉल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. प्रणित झालाय. प्रणित पहिलाच बॉल फेस करत असताना पहिलाच बॉल डॉट बॉल 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 13च्या घरात. जिथे असं वाटत होतं की 17 धावा झाल्या की काय, परंतु फटका खेचत असताना करण पवारची बॅट यष्ट्यांना आदळली. तिथे मात्र हिट विकेट स्वरूपात तो बाद झाला आणि मात्र हिट विकेटच्या मदतीनं दुसऱ्या संघाला यश आलं. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 13. आता इथून उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून मात्र आता कशा प्रकारची कामगिरी करेल बॅटिंग करत असणारा संघ. प्रणित पाटील यांनी जर षटकार हॅट्रिक मारली तर साई पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पाहताय कोपर प्रीमियर लीगचे भव्य आणि दिव्य पर्व. चला सर्व टीमला आता विनंती करतोय जे संघ आता खेळत आहेत स्पीडअप करायचं आहे. 11:15 वाजलेले आहेत. अजून बरेचसे सामने बाकी आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीतल्या लढती आहेत. कारण ह्या ज्या लढती आपण पाहताय आपली गावची प्रीमियर लीग, या प्रीमियर लीग आपण आजच्याच रात्री संपवायच्या आहेत. आजच उद्घाटन झाला दुपारच्या सत्रामध्ये आणि आज रात्रीच्या सत्रामध्ये खरं तर या स्पर्धेचा आपण विराम घेणार आहोत. कोपर प्रीमियर लीग 2025 पर्व 6. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तयार झालाय 3रं षटक घेऊन. चला एक 12th मॅन या आमच्या समालोचन कक्षामध्ये. मयूर पवार. मयूर पवार सामना करेल फलंदाजी करत असताना एका बाजूने प्रणित तर दुसऱ्या बाजूने राम. राम ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय ज्याच्या माध्यमातून एक चेंडूचा खेळ साकारण्यात आला. डॉट बॉल खेळलाय. पुढचा बॉल कशाच प्रकारे फेस करेल. ओहो यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल, दांडी गुल करणारा बॉल, विकेट मिळवून गेलाय. झेल घेतला तर मदन पवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मयूर पवार यांनी सुद्धा झेल पकडली तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे मदन पवार यांच्याकडून. आणि तसेच विकेट हॅट्रिक साठी प्रणय पाटील चार्ली यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या बॉलवर मयूर पवारनं विकेट मिळवलाय. आता मात्र उर्वरित 2 चेंडूंवर 2 विकेट जर आल्या तर मात्र प्रणय पाटील चार्ली यांच्याकडून तब्बल 5000. पुढचा बॉल यावेळेस इथे मात्र किरण पवार यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होते. फक्त 1 धाव झाले. दुसरीचा प्रयत्न. इथे मात्र काय घडतंय, आदळा आदळ आपटा आपट होते मैदानामध्ये क्षेत्ररक्षकांमध्ये आणि तत्पूर्वी बॅटिंग टीमला त्याचा फायदा होते. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने 15च्या घरात. विकेट हॅट्रिक घेतली तर प्रणय पाटील चार्ली यांच्याकडून आता प्राइस वाढवण्यात आले 10,000 रुपयाचा पारितोषिक मयूर पवारला. किरण पवार यांनी कॅच घेतली तर दिनेश पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका, लेग ग्लान्स केलाय चेंडूला. चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षक आहे तिथे. तो जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल, चेंडूची उचल करेल, चेंडूची फेकी करेल तत्पूर्वी 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. प्रणित पाटील यांनी जर षटकार हॅट्रिक मारली तर शिवप्रेमी ग्रुप कडनं तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु स्ट्रायकिंग एंड कडे आपण पाहताय महेश नवीन फलंदाज पाहताय आपण. महेश साठी पुढचा बॉल यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचे दोन्ही हात धरतीला समांतर म्हणजे चेंडू अवांतर अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 रन्स 19 धावा ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. व्हाईट बॉल आलाय. या आधीचा चेंडू सुद्धा आपण पाहिला व्हाईट बॉल होता. त्यानंतर डबल. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु असा फटका खेचत असताना आपलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन तेवढं प्रॉपर असावं लागतं. हे मात्र चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं नाही. त्यामुळे शरीराचा वेध घेतला बॉलला आणि इथे मात्र एकच धाव मिळते.
एक धाव, परंतु आता ऑन स्ट्राईक प्रणित, ज्याच्यासाठी षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि निर्धाव चेंडूच्या मदतीने पंचांचा इशारा आलाय. षटक समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असणाऱ्या निलेश स्मृती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 धावा. 20ला 4 ही स्थिती आपण पाहताय. तीन षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 20च्या घरात. 20ला 4 ही स्थिती आपण पाहताय. आता इथून मात्र जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील, नाहीतर कॅप्टनला नक्कीच विचार करावा लागेल. कारण टॉस जरूर जिंकला होता, बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला होता, परंतु तशा प्रकारची कामगिरी आता मैदानामध्ये होताना पाहायला मिळत नाहीये. हार जीत ही लपंड डावर आहे, जिद्द असू दे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा. आता मात्र इथे मैदानामध्ये उजळावं लागेल, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 20च धावा आल्यात. आता उर्वरित 1 षटकामध्ये किती धावा येतील? या उर्वरित 1 षटकामध्ये कमीत कमी धावा देण्यासाठी, धावा रोखण्यासाठी नवीन बॉलर तयार झालाय. पियुष पाटील बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अशा षटकामध्ये किती हाणामारी होईल? लोअर फुल टॉस, परंतु त्याच्यावर आक्रमण करण्याची नामी संधी होती. ती संधीचं सोनं मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळालं नाही. बॅटिंग करत असताना राम आणि प्रणित यांना पाहताय आपण. प्रणित आता ऑन स्ट्राईक असेल. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण पाहता. इथून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या 21. 21च्या घरात आपण पाहता. इथून 5 चेंडूंवर आता प्रणित पाटील याच्यासाठी रिव्ह्यू घेतलाय का? वेस्ट साइड साठी. ओके, बॅटर रिव्ह्यू आहे. योग्य तो निर्णय तुमच्या समवेत येईल. फॉर्च्यून इव्हेंटची टेक्निकल टीम आणि त्यांच्या समवेत आमचे तिसरे पंच. डिसिजन इज पेंडिंग. येस, इट्स अ नो बॉल. इट्स अ बीमर. वेस्ट साइडच्या खूपच वर असणारा चेंडू, अर्थातच या चेंडूवर No+1 अशा 2 धावा मिळतील. या चेंडूवर 2 धावा असतील. आता इथे मात्र प्रणितकडे संधी आहे, कारण पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट समोरच्या दिशेने मारलाय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे तिथे. फक्त आणि फक्त एकच धावेने ओव्हरथ्रो झालाय. इथे मात्र काय घडतंय? इथे मात्र चेंडूची फेकाफेक पाहायला मिळते. आधीच आपल्या 3 बॉलरने धावा कमी खर्च केल्या होत्या, तर या षटकामध्ये कमीत कमी रोखायत असताना इथे मात्र वारंवार ओव्हरथ्रो पाहायला मिळतात. जणू काय बाय 1 गेट 2 फ्री मिळाल्यात. 1 धाव जिथे होती तिथे मात्र आता 3 धावा धावून काढल्यात. संघाची धावसंख्या 3च्या मदतीनं 25. 25च्या घरात आपण धावसंख्या जाताना पाहताय निलेश स्मृती संघाची. इथून मात्र अजून 10 धावा आल्या तर नक्कीच फायटिंग टोटल असेल. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा उंचावरून मारण्याच्या नादात इथे मात्र फटका फसतोय महेश यांचा. अजून एक डॉट बॉल ते खेळतात. डॉट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 वर स्थिरावते. जिथे चेंडू संपलेत फक्त आणि फक्त 2. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू पडला ना पडला, फक्त आणि फक्त एकच धाव तिथे मिळेल. चांगला फटका, तेवढ्याच चांगला चेंडू सुद्धा आपण पाहायला, जेणेकरून तिथे फक्त आणि फक्त एकच धाव. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 26. 26 धावा ऑन स्कोर कार्ड. आता ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा आपण पाहाल. प्रणित जयेश म्हात्रे यांच्याकडून 2 षटकारस 2,000 रुपयाचं पारितोषिक प्रणित साठी. इथे मात्र बॅटची लिडिंग एज. शॉर्ट पॉइंटला अगदी छोटासा क्षेत्ररक्षक, त्याचं एफर्ट्स ना दाद द्यावी लागेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण झेल जरूर झाला नसेल, परंतु 2 धावा आपल्या संघासाठी निश्चित रोखल्यात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 28. आता इथून जर 2 चेंडूंवर 2 षटकार जर मारले प्रणितने, 1 मारला तर 1,000 आणि जगाचा 2 बॉल 2 मारले तर 2,000 जयेश म्हात्रे यांच्याकडून. शेवटचे 2 बॉल. बॉलिंग ट्रॅकवर पियुष तयार, सामना करण्यासाठी प्रणित तयार. प्रणित आणि पियुष हे बॅटल शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय, जिथे विजयासाठी आता टार्गेट सेट करायचं. किती टार्गेट सेट करेल?
लोवर फुल टॉस आक्रमण केलंय, पंचांनी अपील उचलून धरली आहे. इथे मात्र डीप मध्ये मयूर यांच्याकडून मिसफिल्ड होताना पाहायला मिळतंय. 2 धावा जरूर झाल्यात आणि पंचांचा इशारा सुद्धा आलाय नो बॉल. आणि इथे मात्र आता 2 नो चेंडू एका षटकामध्ये फेकण्यात आलेत बॉलरच्या माध्यमातून. आपण पाहताय फ्री हिट असेल. दोन बीमर एका षटकामध्ये 2 बीमर टाकलेत. पंच निर्णय काय असेल? बॉलर बाद. आता मात्र गोलंदाज चेंज असेल शेवटच्या 2 बॉलसाठी. संघाची धावसंख्या या नो प्लस 2 अर्थातच 3 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 31 31च्या घरात. 22 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. संघाची टोटल 31. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 20 धावा होत्या. शेवटच्या षटकामध्ये इथे कमालीची बॅटिंग झाली. त्यापेक्षा म्हणेन की खराब गोलंदाजी झाली पियुष पाटीलची. नवीन बॉलर ओमकार धुमाळ. ओमकारचा पहिला बॉल आडव्या बॅटनं समाचार घेतलाय. 1 धाव जरूर पूर्ण झाली. पियुष बॉल खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु जोपर्यंत चेंडूचा कलेक्शन यष्टीरक्षकाच्या माध्यमातून केलं जाईल तत्पूर्वी 2 धाव मात्र रोखण्यामध्ये यश नाही आलंय. कारण 2 धावा जमावण्यामध्ये यश आलंय बॅटिंग करत असताना प्रणित आणि महेशला. पुढचा बॉल पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. संघाची धावसंख्या 33. आता मात्र शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच निलेश स्मृती संघाच्या डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल कमी गतीने टाकलेला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन वरून ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाले. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र काही वेगळं असतं. 2च धावा समाधान मानावं लागते. 2च्या मदतीने संघाची टोटल 4 षटकांच्या मदतीने जाऊन पोहोचल्या. 35-35. आता विजयासाठी समीकरण असेल येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 9.00च्या सरासरीनं विजयासाठी 36 धावा. तत्पूर्वी ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक गीत. परशुराम स्मृती अँड एकांश 11 विपक्ष स्पृहा अँड शर्विल 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन्स प्लीज. दुसरी इनिंग सुरू व्हायच्या आधी आपण टॉस कव्हर करणार आहोत आणि जशी दुसरी डावाला होईल सुरुवात ऐकूयात पुन्हा एकदा आवाज. समालोचनामधील एक गोड आवाज. संदीपजी केने सर. ए अँड एकाश 11 या दोन्ही टीम आणि त्यांच्या समवेत स्पृहा अँड शर्विल 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण प्लीज या टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूने आयुष तर दुसऱ्या बाजूने पाहायला मिळेल विनोद पाटील, ज्याच्या नावावर KPL मध्ये 2025च्या अंगामध्ये एक अर्धशतक राहिलं.
तर विनोद पाटील टीमचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने आयुष पाटील उर्फ बुम बुम, दोन्ही टीमचे कॅप्टन्स प्लीज या आपण टॉस बॉक्स मध्ये, जिथं टॉस कव्हर केला जाईल. आमचे लाडके आयोजक आणि त्यांच्या समवेत हॅलो, थँक्यू अविनाश ठाकूर. आपण जरूर मैदानामध्ये जाऊया. एकंदरीत आपण दुसऱ्या सत्राकडे बोलतोय. सामना चालू आहे निलेश स्मृती विपक्ष जागवार वॉरियर्स या दोन टीममध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला तर निलेश स्मृती टीमनं एकूण 35 धावा ठोकल्या. 36 धावांचं लक्ष्य जागवार वॉरियर्स या टीम समोर असणार आहे. चला, ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. आपण ही स्पर्धा जरूर पाहतोय. डोंगरचा देव ग्रुप कोपर आयोजित श्री सिद्धिविनायक बिल्डर अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 आणि त्यामध्ये असणार हे कोपर प्रीमियर लीग KPL धमाका 2025 सावं पर्व डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. एकंदरीत 8वा सामना आपण पाहतोय आणि 8व्या सामन्यातील दुसरं सत्र आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला निलेश स्मृती आणि त्यांच्या विरोधामध्ये जागवार वॉरियर्स या दोन टीममध्ये हा गमाशा नृत्य. 36 धावांचं लक्ष्य आहे. एकंदरीत आपण विचार केला तर 4 षटकांचा हा सत्र 36 धावा कंप्लीट करता येतील का जागवार वॉरियर्स टीमला, हे पाहणं तितकंच गरजेचं असेल मैदानामध्ये. ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सामन्याला काही क्षणातच सुरुवात होईल. जरूर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय हॅलो, तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आमच्या संवेदन दादर पेन गावचा एक मराठीचा सुमधुर आवाज अविनाश ठाकूर, त्यानंतर पारगाव गावचा बुलंद आवाज सागर पाटील आणि त्यानंतर आमच्या संवेद आमचे स्कोरर मित्र आपण पाहू शकेल निकेत पाटील रावे पेन. त्यानंतर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमातून. जबरदस्त क्लॅरिटी आणि क्वालिटी आपण पाहू शकाल. त्यानंतर DJ आपण पाहतोय सुमुदर गीतांची मेजवानी
आमच्या डीजे यांच्या माध्यमातून एकूण 4 पंचांना आपण पाहतोय ऑफिशियल पंच या स्पर्धेला लाभलेत। गेम ऑन सामन्याला होईल सुरुवात। पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल। 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय। सलामी वीर ऑन स्ट्राइक वरती फलंदाज। पहिलाच बॉल लो फुल टॉस होता, दिशा दिली, तंत्राचा वापर, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये, हा आलाय चौकार। आपण फलंदाज पाहतो, एका बाजूला ओमकार धुमाल आणि गोविंदा पाटील असे 2 फलंदाज मैदानावरती। ऋषी धुमाल मैदानामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार दाखवला। गोलंदाज आहे संकेत। दुसरा बॉल राऊंड विकेट। पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर थोडासा प्रेशर, पंच आमच्यापर्यंत वलताय, चेंडू गेलाय ऑफस्टंप सोडून, पंचांनी इशारा पोहोचवला, चेंडू स्क्वेअर आहे। अवंतर धावसंख्येमध्ये वाढ, पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर ही अवांतर स्वरूपाची धाव। एकूण 5 धावा धावफलकावरती। 36 धावांचं लक्ष्य आहे। गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि तेच काम करत असताना मैदानावरती ॲक्रोझोलाईन केल्याचा प्रयत्न जरूर केला होता। फुटवर्कचा वापर इथे फलंदाजांना केला नव्हता। कोणत्याही धावसंख्या नसलेल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता। 5 धावा धावफलकावरती। 2 चेंडूचा खेळ संपलाय। बिग हिट, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा पार, पंचांचा इशारा येतोय, हा आहे मोठा फटका, षटकार। धावांचं लक्ष्य आणि त्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी। फुलटॉस बॉल, ॲक्रोझोलाईन, दिशा जरूर दिले, 2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील। एक धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या। चुकीची गोलंदाजी होते आणि चुकीच्या गोलंदाजीवरती चांगली फलंदाजी आपण पाहू शकाल ऋषी धुमालला, ज्याने आतापर्यंत 1 षटकार, चौकार आणि दुहेरी अंकामध्ये धाव कन्वर्ट केले। एकूण धावसंख्येचा विचार केला, धावा झाल्या धावफलकावरती 13। 36 धावांचं लक्ष्य आहे। इथे मात्र आपण पाहू शकाल लेग बाईच्या रूपाने धाव आले। 1 धाव आले, 14 धावा धावफलकावरती लागल्यात। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। 36 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचंय। गोविंदा पाटील आता मात्र ऑन स्ट्राइक वरती। गोविंदा पाटील एक आक्रमक फलंदाज आहे, त्याच्या समोर कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल संकेतला आपण पाहतोय। तर नक्कीच ऋषी धुमालला देखील इथं सुवर्ण संधी। आणखी 2 षटकार मारले तर बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर प्रफुल्ल पाटील यांच्याकडून तब्बल 5000चा पारितोषिक असणार आहे। परंतु इथे गोविंदा सन्मान दिलाय। गोविंदाला माहिती आहे ऋषी धुमालच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत, त्याने फक्त या चेंडूला सन्मान दिला आणि 1 धाव कंप्लीट केली। मात्र इथे जर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती होत आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 36 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उतरलेला जागवार वॉरियर्स टीम जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद। धावसंख्या धावफलकावरती 14। 15 धावा धावफलकावरती लागलेत। 36 धावांची गरज आहे आणि नक्कीच इथे प्रफुल्लजी पाटील आमचे उपस्थित मान्यवर आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 5000चा पारितोषिक। इथे मात्र पारितोषिकांची लैलाट आपण पाहतोय। KPL आहे, कोपरची प्रीमियर लीग आहे आणि त्या प्रीमियर लीग मध्ये अनेक वर्ष मी पाहिलंय, ज्या वेळेस प्रीमियर लीग असतो ना त्या वेळेस पारितोषिकांची लैलाट आम्हाला पाहायला मिळतो। तर नक्कीच आपण पाहू शकाल जे इलेक्ट्रिक टॉवर आहे त्यांच्या बाजूने जी इलेक्ट्रिक वायर गेले, तर सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती असेल त्या वायरच्या बाजूने कोणी जाऊ नका, थोडा लांबूनच जा।
तर नक्कीच त्या इलेक्ट्रिक वायरच्या बाजूने कोणी जाऊ नका, शक्यतो थोडासा लांबूनच जा, कारण आताच एक प्रेक्षक वर्ग छोटासा जिथून जिथून जी इलेक्ट्रिक वायर गेली तिथून त्यांनी थोडा त्याचा स्पर्श झाला त्या वायरीला, तिथे थोडासा शॉर्ट सर्किट झाला. मी विनंती करेन सर्व प्रेक्षक वर्गांना की आपण थोडं सांभाळून आणि जिथे इलेक्ट्रिक टॉवर आहे तिथे शक्यतो बसू नका, ही विनंती असणार आहे. तर नक्कीच आपण पाहू शकाल अथर्व गोलंदाज मैदानामध्ये आपण जाऊया. यावेळचा बॉल आपण पाहू शकाल थोडासा खालून गेलाय आणि ते निर्धाव चेंडूची सांगता आणि ते गोलंदाज आपण पाहतोय अथर्व धुमाल. जर यांनी ऋषी विकेट हॅट्रिक घेतली तर ओम साई सर्व्हिस यांच्याकडून 2000चा पारितोषिक आणि ऋषी धुमालचा विकेट घेतला तर अनिकेत याच्याकडून 5000चा पारितोषिक. यावेळी मोठा फटका, तेजस तिथे तैनात होता परंतु वीस धावा धावफलकावरती 36 धावांची गरज आहे. अजूनही उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 16 धावांची गरज आहे. 36 धावांचं छोटंसं लक्ष्य पार करत असताना टीम जाग्वार वॉरियर्स फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा जाईल, तत्पूर्वी चेंडू गेला क्षेत्ररक्षकाला चुकून, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला, आणखी एक मोठा फटका, 4 धावा. थँक्यू डीजे. एकंदरीत षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती लागल्या 24 धावा. आता उर्वरित चेंडू असतील 12 आणि धावसंख्येची गरज आहे ती म्हणजेच 12 मध्ये आता 12 कोणाचे 12 वाजणार हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे. मैदानावरती एका बाजूला आपण पाहतोय निलेश स्मृती 11 विपक्ष जाग्वार वॉरियर्स, दोन्ही ताकदीचे संघ आहेत. आता 12 मध्ये 12ची गरज आहे. 2 षटकामध्ये आपण पाहिला तर 24 धावा ठोकल्यात, म्हणजे 12ची सरासरी राखत असताना मैदानावरती जरी सरासरी कायम ठेवली ना तर 3 षटकामध्ये हा सामना जिंकेल जाग्वार वॉरियर्स. परंतु सरासरी कायम ठेवता येईल का? एकीकडे गोलंदाजांना आता ताकदीची गोलंदाजी करायची आहे. ॲज अ ओपनर मैदानामध्ये अजून आपला खेळ करतायत, तुम्हाला इथून विकेट्स घेणं फार गरजेचं असणार आहे. तुम्हाला इथून डॉट चेंडू आता फेकावे लागतील, ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या क्रमांकावरती संघनायकाने निवड केली राम हा गोलंदाज मैदानामध्ये राऊंड विकेटने आपण पाहतोय. ॲक्रॉस द लाईन मोठा फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली होता मात्र इथे चुकी केली. क्षेत्ररक्षकांना परिणाम भोगत असताना क्षेत्ररक्षण करणारी टीम इथे गेल्या या चेंडूवरती धावा 2 आणि विकेट कोणाची होती? ती होती गोविंदा पाटीलची. एक मोठी विकेट मिळाली असती परंतु तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये. खूप मोठं जीवदान मिळालंय ते गोविंदा पाटीलला. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती येणारं समीकरण चेंडू असतील 11 आणि धावांची गरज आहे ती 10. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता परंतु इथे आपण पाहू शकाल पंच आमच्यापर्यंत वलतात. लेग स्टंप सोडून गेलेला बॉल स्वेर घोषित केला. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. दुष्काळात 13वा महिना. एकतर धावसंख्या कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. गोविंदा पाटील ऑन फायर. अप्रतिम फटका चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा पार आलाय हा मोठा बिग हिट षटकार.
गोविंदा पाटील एक आक्रमक फलंदाज आहे आणि त्याची आक्रमकता सिद्ध करत असताना मैदानावरती काय फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तीच दिशा, तोच ऍक्शन रिप्ले, परंतु ते चेंडू वन बाउंस सीमा पार आणि हा विजयाचा फटका. हा सामना सहजपणे जिंकलाय तो म्हणजेच जागवार वॉरियर्स टीम. अप्रतिम खेळ गोविंदा पाटील या फलंदाजाचा.